न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवरील मेरी राजबिहारी लिंक रोडवर असलेल्या एका लॉन्सजवळ रिक्षा चालकाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळून आला। या ठिकाणी त्याची रिक्षाही आढळून आली आहे। रिक्षा चालकाच्या मित्रानेच दगडाने ठेचून प्रशांत अशोक तोडकर याचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तवली आहे। रामवाडी परिसरातील आदर्शनगर येथे राहणारा प्रशांत रिक्षा चालक हा होता। तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावरून रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह करीत होता। शनिवारी तोडकर हा दिवसभर घरी होता। रात्री त्याने रिक्षा काढल्यानंतर त्याच्यासोबत काही मित्र होते। रात्री तोडकर व त्यांची मारेकरी असलेले मित्र मेरी राजबिहारी रस्त्यावर असलेल्या निर्जन परिसरात गेले। तिथे त्यांच्या काही मित्रांचे वाद झाले। त्या वादातून 3 ते 4 जणांनी शिवीगाळ करत प्रशांतच्या डोक्यात दगड टाकला। जबर दुखापत झाल्याने तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच गतप्राण झाला। या घटनेचे वृत्त करता सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, प्रशांत वालझाडे, देवराम चव्हाण व यांच्यासह म्हसरूळ पुणे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली। प्रशांतचा मोठा भाऊ योगेश तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।